गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। काल निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन महापालिका निवडणुकांची घोषणा केली आणि त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय। मुंबई महापालिकेत सत्ता कुणाची येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तारखा जाहीर होताच शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्यात। ठाकरे बंधू लवकरच युतीची घोषणा करतील अशी चर्चा आहे। या दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्यामुळे अनेक राजकीय समीकरणं बदलू शकतात। दरम्यान ठाकरे बंधूंच्या विरोधात मुंबईतील विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, मुंबईचा रंग बदलू नको, BMC इज नॉट अ फॅमिली बिझनेस अशा मजकुराचे बॅनर्स लावण्यात आले आहेत। हे बॅनर्स कुणी लावले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र या बॅनरबाजीचा शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर येथे नेते अतुल भवर यांनी खरपूस समाचार घेतलाय। मुंबईकर जागा हो, गुजरात्यांच्या नादी लागू नको, जे गुजरात्यांचे चाटतात ते तुमचे काय होणार? मराठी माणसात जागा हो, शिवसेना मनसेचा धागा हो असं म्हणत त्यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। तसंच मुंबईकर जागा हो, चोरांच्या नादी लागू नकोस असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी देखील सूचक विधान केलंय। अधिकृत घोषणा कधी करायची याचे निर्णय हे दोन्ही पक्षाचे नेते घेतील आणि ती तारीख आपल्याला लवकरच कळवली जाईल। वाटप पूर्ण झालेलं आहे का? फॉर्म्युला काही ठरलाय का? सगळ्या गोष्टी चर्चेत आहेत। अंती ज्या वेळेला शेवटचा निर्णय होईल त्यावेळेला पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कळवण्यात येईल। काँग्रेस बरोबर असेल का? मी याच्या बाबतीमध्ये आता कुठलंच काही आपल्याला सांगू इच्छित नाही। एकदा अंतिम स्वरूप आलं त्याला की आम्ही आपल्याला कळवू। मी पुन्हा एकदा सांगतो, युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। त्यामुळे आगामी काळात नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।